स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार। सन्माननीय विचारपीठ आणि विचारपीठावरील तुम्ही सर्व सन्माननीय। शिवाजी सावंत यांनी छावा नावाची कादंबरी लिहिली आणि छावा नावाची कादंबरी लिहिल्यानंतर त्यांना असा प्रश्न विचारला गेला की तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांना छावा असं संबोधत आहात, म्हणजे छत्रपती शिवरायांपेक्षा संभाजी महाराज हे सर्वश्रेष्ठ आहेत का, याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या। त्यावेळी शिवाजी सावंत फार सुंदर उत्तर देतात की मी छत्रपती संभाजी महाराजांना छावा असं संबोधलं आहे आणि छावा हा सिंहाच्या डोळ्यातलं तेज बघून लढण्याचं काम करत असतो। छत्रपती संभाजी महाराज हे जर का छावा असतील तर छत्रपती शिवाजी महाराज हे सिंह आहेत आणि सिंहाच्या डोळ्यातलं तेज बघून लढण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतं। आपल्या आयुष्यामध्ये 122 लढाया केल्या आणि 122 लढायांमध्ये एकही पराभव न स्वीकारणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होते। त्यामुळे त्यांना कदाचित स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असं संबोधलं असावं। त्याच विषयावर आपलं मत मांडण्यासाठी उभा आहे। नमस्कार, मी मिथुन दत्तात्रय माने, DP भोसले महाविद्यालय कोरेगाव सातारचा विद्यार्थी, विचारपीठावरून विषय मांडतोय स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज। मुळात इतिहासामध्ये अनेक राजे होऊन गेले, पण या राजांमध्ये फक्त छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही स्वराज्य रक्षक का असं म्हणतो, कारण बापाचं राज्य बुडवणारे अनेक राजे होऊन गेले, परंतु त्याच बापाने निर्माण केलेलं स्वराज्य तृप्तीनं वाढवण्याचं काम छत्रपती संभाजी महाराज करायला लागतात। तामिळनाडूतल्या त्रिचनापल्लीमध्ये घोडे घालून त्रिचनापल्ली जिंकण्याचं काम छत्रपती संभाजी महाराज करायला लागतात। तर जंजिरा जिंकण्यासाठी 800 मीटरचा सेतू बनण्याचं काम छत्रपती संभाजी महाराज करायला लागतात। कर्नाटकपर्यंत आपलं राज्य वाढवतात। हे राज्याचा केलेला विस्तार म्हणजे खऱ्या अर्थानं ते स्वराज्य रक्षक असले पाहायला मिळतात, कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये एकाही परकीय राजानं स्वराज्यावरती आक्रमण केलेलं उदाहरणे तुम्हाला आम्हाला सापडत नाही। त्यामुळं त्यांना स्वराज्य रक्षक असं संबोधलं जातं। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना का संबोधायचं, याच्या मागचं कारण काय, तर 1681 साली छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर या राज्याचा तिप्तीने विस्तार करण्याचं काम छत्रपती संभाजी महाराज करायला लागतात। परंतु छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र बदनाम करण्याचं काम सर्वात पहिल्यांदा चिटणीस बकर यांनी केले तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतं। याच्या मागचं कारण काय, मल्हार रामराव चिटणीस यांना छत्रपती संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलं होतं आणि त्याचा राग धरून मल्हार रामराव चिटणीस याचा खापरपंत असणारा बाळाजी आवजी चिटणीस यांनी मल्हार रामराव चिटणीस आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल 122 वर्षांनी चिटणीस बकर लिहिली आणि या चिटणीस बकरीच्या माध्यमातून संभाजी महाराजांची बदनामी केलेली तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते। तर याही पलीकडे जाऊन येते ओशाळला मृत्यू, रायगडाला जेव्हा जाग येते, अशा नाटकांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी झाली तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते। संभाजींचा खरा इतिहास वासी बेंद्रे नावाच्या इतिहासकारानं तुमच्या आमच्या पुढं संशोधना पद्धतीनं आणण्याचं काम केलं। त्यांचा खरा संभाजी सारख्या पुस्तकाच्या माध्यमातून प्राध्यापक नामदेवराव जाधवांनी संभाजींचा खरा इतिहास तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। जगातलं सगळ्यात पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट युद्धभूमीवरती गरज लक्षात घेऊन एका महिन्यामध्ये तयार करणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होते। स्त्रियांची पहिली फौज जगामध्ये तयार करणारा पहिला राजा म्हणजे राजा धीराज छत्रपती संभाजी महाराज होते। एवढंच नव्हे तर पहिल्यांदा सागरी पूल बांधणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होते। एवढंच नव्हे तर जहाज बांधणीचा पहिला कारखाना राजगडावरती स्थापन करण्याचं काम 1657 साली छत्रपती संभाजी महाराजांनी केले तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते। म्हणजे स्वराज्यावरती परकीयांनी आक्रमण करू नये हा विचार इथल्या रयतेच्या मनामध्ये रुजवण्याचं काम छत्रपती संभाजी महाराज करायला लागतात। जी संकट आली त्या प्रत्येक संकटाला लढण्याचं काम निधड्या छातीनं छत्रपती संभाजी महाराज करायला लागतात। या देशातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, माझ्या स्वराज्यातला शेतकरी जगला पाहिजे, म्हणून सगळ्यात पहिल्यांदा डोंगर पोखरून इथल्या शेतकऱ्यांसाठी पाणी अडवा आणि पाणी जिरवा योजना राबवण्याचं काम छत्रपती संभाजी महाराज करायला लागतात, म्हणून ते मला स्वराज्य रक्षक वाटायला लागतात। एवढंच नव्हे, मोगल ज्या कालखंडामध्ये आषाढीच्या वारीवरती हल्ला करायचे, अशा कालखंडामध्ये आषाढीच्या वारीला आर्थिक संरक्षण देण्याचं काम छत्रपती संभाजी महाराज करायला लागतात। त्यावेळी ज्ञानोबा आणि तुकोबा नंतरचा आषाढीच्या वारीतला तिसरा भक्त मला छत्रपती संभाजी महाराज वाटायला लागतात। प्रामुख्यानं
छत्रपती संभाजी महाराजांचं जर काम आम्ही बघितलं तर स्वराज्य विस्तार करण्याचं काम छत्रपती संभाजी महाराज करायला लागतात. स्वराज्यामध्ये बालमजुरीचा पहिला कायदा ते संमत करतात आणि या स्वराज्यामध्ये बालमजुरी होता कामा नये याची दखल घेतली जाते. वेठबिगारीचा पहिला कारखाना, वेठबिगारीचा पहिला कायदा छत्रपती संभाजी महाराज या देशामध्ये संमत करतात आणि वेठबिगारीवरती बंदी आणताना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात. ज्या कालखंडामध्ये इथल्या महिलांना 50% आरक्षण नव्हतं आणि संरक्षण नव्हतं, अशा कालखंडामध्ये महिलांना संरक्षण देऊन घोडागाडी चालवण्याचं स्वातंत्र्य स्वराज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराज यायला लागतात. त्यावेळी मला ते स्वराज्य रक्षक वाटायला लागतात. छत्रपती संभाजी महाराजांचे जर आम्ही राज्यव्यवहार बघितला तर त्या व्यवहारामध्ये त्यांनी बुधभूषणम, नायिकाभेद, नखशिका अशा ग्रंथांच्या माध्यमातून संस्कृत ज्ञान दिलं आहे. आणि राजा कसा असावा, राजाचं वर्तन कसं असावं या ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी समाजापुढे आणले तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतं. आपल्या राज्य व्यवहारामध्ये प्रामुख्यानं कवी कलश याला अष्टप्रधान मंडळामध्ये नियुक्ती करताना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे काय, या देशामध्ये जातीयता, धार्मिक भेद वाढला असताना जातीयता नष्ट केली जावी म्हणून रायप्पा महाराजाचा सन्मान करण्याचं काम छत्रपती संभाजी महाराज करतात तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात. तर येसूबाईंना प्रशासनाचे प्रमुख बनवून इथल्या स्त्रियांच्या हाती कारभार देताना छत्रपती संभाजी महाराज तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे या देशातल्या महिलांचा सन्मान करण्याचं काम छत्रपती संभाजी महाराज करतात. जातीयता नष्ट करण्याचं काम छत्रपती संभाजी महाराज करायला लागतात. धार्मिक तेढ नष्ट करण्याचं काम छत्रपती संभाजी महाराज करायला लागतात. त्यावेळी मला ते स्वराज्य रक्षक वाटायला लागतात. कारण काय, छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य जर बघितलं तर अवघ्या 32 वर्षांचं, पण या 32 वर्षामध्ये स्वराज्यातले एकही गलबत छत्रपती संभाजी महाराज कमी होऊन देत नाहीत. आरमाराची व्यवस्था प्रमुख आणि चोख बजावताना तुम्हाला आम्हाला छत्रपती संभाजी महाराज पाहायला मिळतात. छत्रपती संभाजी महाराजांना फितुरीमुळं पकडलं गेलं, त्यांना बंदिस्त केलं गेलं आणि त्यांची हत्या केली गेली. त्यांची हत्या केल्यानंतर छत्रपती संभाजींच्या विचारातून तुम्ही आम्ही काय शिकलं पाहिजे, छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढले गेले, तुम्ही आम्ही त्या डोळ्याच्या माध्यमातून स्वराज्याचा कल्याणकारी विचार करू शकतो. छत्रपती संभाजी महाराजांची जीभ काढली गेली, त्या तुम्ही आम्ही आमच्या जीभीच्या माध्यमातून संभाजींचं चरित्र घराघरापर्यंत पोहोचू शकतो आणि संभाजींसारखे राजपुत्र या स्वराज्यामध्ये निर्माण करू शकतो. ते राजपुत्र या स्वराज्यातून निर्माण व्हावेत असा आशावाद व्यक्त करतो. जाताना कवी महेश भोसले यांच्या शब्दात एवढंच सांगतो, अरे देशप्रेम असल्याशिवाय संभाजी आम्हाला कळणार नाही, अरे देशप्रेम असल्याशिवाय संभाजी आम्हाला कळणार नाही, आणि संभाजी जर का आम्हाला कळला तर आम्हाला कोण छळणार नाही, आणि संभाजी जर का आम्हाला कळाला तर आम्हाला कोण छळणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.